नमस्कार. प्रशांत वर्तक यांच्या आर्टिस्टिक वर्ल्ड प्रवर्तक ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजचा लेख ऐतिहासिक ठेवा वास्तू. जगात ज्या ज्या प्रदेशात शेकडो हजारो वर्षांच्या संस्कृती झाल्या तिथे तितक्याच जुन्या वास्तू बघायला मिळतात. भारतात पुरातन वास्तू म्हणता येतील अशा म्हणजे शेकडो वर्ष जुन्या असलेल्या अनेक वास्तू, कलाकृती, चित्र, शिल्प विविध प्रदेशात दिसून येतात. उपलब्ध पुरावे, काही अनुमान यावरून या वास्तू किती वर्षांपूर्वी तयार झाल्या, त्या पूर्ण व्हायला किती कालावधी लागला वगैरे अभ्यास करता येतो. पण इतक्या वर्षांपूर्वी इतक्या उच्च दर्जाचे हे सारे कसे निर्माण केले असेल याचे उत्तर मिळणे कठीण आहे. अर्थातच त्या काळातही कोणते तरी प्रगत विज्ञान, तंत्रज्ञान, वास्तुकला, शिल्पकला, विचार, कलाकौशल्य, नियोजन, माहितींची देवाणघेवाण करण्याची पद्धत असणारच. त्यामुळेच आसेतू हिमाचल इतक्या अद्वितीय वास्तू उभ्या राहू शकल्या. आपल्या देशात 700-800 वर्ष मुघल व इंग्रज यांनी राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या विविध इमारतीही आपण आपल्या म्हणून अभिमानाने मिरवतो. आपल्या येथील सर्वात कमी वयाच्या जुन्या इमारती म्हणजेच ब्रिटिशकालीन इमारती. 150-200 वर्षांपूर्वीची बांधकामे आजही दिमाखाने उभी आहेत. गॉथिक शैलीतील अनेक सुंदर भव्य इमारती आजही अनेक शहरांची शोभा वाढवत आहेत. त्याहून मागे गेलं तर राजस्थानमधील भव्य दिव्य अतिसुंदर कलाकुसर असलेले किल्ले, मुघलकालीन इमारती, जैन मंदिरे, महाराष्ट्रातील गड किल्ले यांची उदाहरणे दिसतात. सह्याद्रीतील किल्ले प्रचंड पाऊस, वारा, खारे पाणी, युद्ध यांना तोंड देत आजही उभे आहेत. देवगिरीचा किल्ला, विजयनगर साम्राज्याची भव्यता व ऐश्वर्य दाखवणारे हम्पी शहर आजही आश्चर्यचकित व मंत्रमुग्ध करून टाकते. त्या सुमारास बांधली गेलेली हेमाडपंथी मंदिरे, केदारनाथ, कोणार्क, खिद्रापूर, खजुराहो, अजिंठा येथील लेणी, चित्र, तसेच अद्वितीय असे वेरूळचे कैलास मंदिर यासारख्या अनेक वास्तू मन अचंबित करून टाकतात. त्यातील स्थापत्यकला, शिल्पकला, कोरीव काम इतकी वर्ष टिकून आहेत. वरील सर्व उदाहरणात कला, स्थापत्य यांचा संगम तर आहेच, पण ती इतकी वर्ष टिकून आहेत त्यामागचे रहस्य समजून घेण्यासारखे आहे. आज आपल्यासाठी या सर्व पुरातन इमारतींचा वैभवशाली ठेवा उपलब्ध आहे. मनात प्रश्न असा येतो की आता अशा कोणत्याच इमारती, वास्तू का बांधल्या जात नाहीत की ज्या पुढील काहीशे वर्ष उभ्या राहतील आणि आजच्या काळाची साक्ष देतील. आता ज्या इमारती बांधल्या जातात त्यात ना सौंदर्य असते, ना भव्यता असते, ना देखणे पण असते. त्यांचे आयुष्यही 60-70 वर्षाहून जास्त नसते. 15-20 वर्षानंतरच त्यांच्या डागडुजीला सुरुवात करावी लागते. सध्या उपलब्ध असलेल्या विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्यांचा आपल्याला अतिशय अभिमान आहे, श्रेष्ठत्वाचा गर्व आहे. पण असे असतानाही आज दीर्घकाळ टिकणाऱ्या वास्तू बांधल्या जात नाहीत. त्यात सौंदर्याचे प्रतिबिंब दिसू शकत नाही. असे का बरं व्हावे? एखाद्या पुरातन वास्तूची डागडुजीही आत्ताच्या तंत्राने करून त्याचा टिकाऊपणा व मूळचे सौंदर्य नष्ट केले जाते. वर उल्लेख केलेल्या सर्वच वास्तू, इमारती या बहुतेक करून त्या त्या प्रदेशातील दगडात बांधलेल्या आहेत, जे नैसर्गिक असतात व त्यामुळे त्यांचे आयुष्य भरपूर असते. शिवाय त्यांना बांधून ठेवणारे तंत्रही तितकेच श्रेष्ठ, उच्च दर्जाचे असल्याने त्या इमारती शेकडो वर्ष टिकून राहतात. उच्च प्रतीचे विज्ञान, तंत्रज्ञान इतकेच कशाला, यंत्रमानवही उपलब्ध असताना आज दुसरे वेरूळ लेणे तयार करण्याचे आव्हान स्वीकारता येईल का यात शंकाच आहे. आज एखाद्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासाठी म्हणजेच एखादा रस्ता किंवा पुलासाठीही कोट्यावधी रुपये खर्च होऊ शकतात. शिवाय कमावूही शकतात
म्हणजेच तेवढी आर्थिक सुबत्ताही आहे. तर मग त्या काळात आणि आजच्या काळात कशात बदल झाला असावा? त्या काळातील लोकांनी इतक्या वैशिष्ट्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, दीर्घकालीन टिकाऊ वास्तुरचना कशा व कशाकरता तयार केल्या असतील? एरवी आपण आपल्या वैभवशाली परंपरेचा शाब्दिक पोकळ अभिमान बाळगतोच. तर मग आता पुन्हा एखादे हेमाडपंथी मंदिर किंवा आपल्या देशाच्या वर्तमान काळातील अतिमहत्त्वाच्या घटनेचे विजयस्तंभासारखे एखादे स्मारक तेव्हाचेच तंत्र वापरून बांधायला काय हरकत आहे? ज्याचा पुढील काहीशे वर्षानंतरही अभिमानाने उल्लेख होईल. जर ते शक्य नसेल तर आपल्या पूर्वजांचे श्रेष्ठत्व मान्य करून नवीन शोध लावत बसण्यापेक्षा त्या पुरातन उपलब्ध शास्त्राचाच मुळापासून अभ्यास करणे अधिक संयुक्तिक होईल का? आपले यावरचे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. लेख आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.